नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी-एमध्ये वाढ, आता पगारात किती भर पडणार, संपूर्ण कॅल्क्युलेशन एक क्लिकवर, या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 18 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात 2% वाढ करण्याला मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वरून 60% पोहोचणार आहे. या वाढीचा फायदा सुमारे 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 65 लाखाहून जास्त निवृत्त वेतनधारकांना होण्याची शक्यता आहे. वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात तर पेन्शनधारकांच्या निवृत्त वेतनातही वाढ होईल. बघा तर मंडळी, बेसिक पगारावर किती वाढ, या संदर्भात आपण सविस्तर बघूया. उदाहरणार्थ, एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 36,500 असल्यास 60% दराने त्यांचा महागाई भत्ता 21,900 होईल. मात्र प्रत्यक्ष हातात मिळणारा पगार हा फक्त डीएवर अवलंबून नसून HRA, टीए आणि इतर भत्ते तसेच कपातीवरही अवलंबून असतो. बघा तर मंडळी, थकबाकीही मिळणार, या संदर्भात आपण सविस्तर बघूया. डीएची ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांना जानेवारी पासूनची थकबाकी मिळू शकते. त्यामुळे वाढीव डीए सोबत मागच्या महिन्याच्या एअर्सची रक्कमही मिळण्याची शक्यता आहे. बघा तर मंडळी, HRA वाढीची ही चर्चा, या संदर्भात आपण सविस्तर बघूया. दरम्यान केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. HRA मध्ये वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या एकूण मासिक उत्पन्नात आणखी वाढ होऊ शकते. बघा तर मंडळी, महागाई भत्ता का वाढला जातो, या संदर्भात आपण सविस्तर बघूया. महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात. कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाची क्रयशक्ती टिकून ठेवण्यासाठी सरकारकडून वर्षातून 2दा डीए मध्ये सुधारणा केली जाते. ही गणना या महागाई निर्देशांकातील आकडेवारीच्या आधारे केली जाते. 8व्या वेतन आयोगाकडून वेतन रचनेत मोठ्या बदलाची अपेक्षा असताना डीए वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.